आम्ही दोघी गेलो फिरायला अलिबागला. कोहिम बीच आहे अलिबागला. बरं. शांत खूप सुंदर बीच आहे. रिसॉर्टला बुकिंग केलं. शुक्रवारी रात्री निघालो आम्ही. पोहोचलो संध्याकाळी. ठीक आहे, पोहोचलो. रात्र झाली होती. त्या दिवशी काहीच जमलं नाही. थोडं फिरलं वगैरे, जेवण केलं, झोपून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पूर्ण बीच शॉपिंग वगैरे सगळं फिरलो. संध्याकाळी म्हटलं आता रिसॉर्टला जाऊन जेवायचंच आहे. पेमेंट तिथं पण करायचंय. तर थोडं अलीकडेच आम्हाला ढाबा दिसला. आता बीच साईडला ढाबा नाही का, असं जेवलो आम्ही तिथे. तिथनं आम्ही निघालो तर पुढे आलो तर आम्हाला एक आजोबा दिसले. आम्ही दोघे थांबलो तर 11 साडे 11 तिकडून गाडी येताना दिसली. म्हणलं आलं वाटतं बाबांचं मुलगा. आम्ही निघालो नाही का, थोडं पुढे आलो, अगदी 50-1 मीटर पुढे आलो असेल फक्त. मोठा आवाज झाला तर पाहिलं की बाबांना त्या गाडीने उडवलं. बापरे. आम्ही मागे पळत गेलो. ठीक आहे, गाडी उडवलं होतं. गाडी आमच्या साईडला आलेली पण दिसलीच नाही परत. थोडस नाही का काहीतरी चुकीचं गणलं हे कळलं. आजोबा दिसत होते पण आम्ही त्यांच्याकडे पोहोचतच नव्हतो. 50 मीटरच्या अंतरात. तुम्हाला चालत होतो आम्ही. खूप चाललोय. स्टेप्स काहीतरी झाले असतील 2-3 हजार जास्त. बापरे, 50 मीटर साठी पोहोचतच नव्हतो आम्ही. आता कळत नव्हतं नाही का काय होतंय काय नाही. रिसॉर्टला एक दादा आहे छान, राजेश म्हणून. नंबर दिला त्यांनी. मी त्यांना सांगितलं दादा असा असा किस्सा घडलाय, तुम्ही लवकर या. दादा आले, तिकडून गाडी आली. दादा आले, काय झालं म्हटलं. दादा ते काहीच नाही. सिरियसली काहीच नाही. म्हणजे 50 मीटरवर गोष्ट घडती आणि आम्ही चालत गेलो दादा आल्यावर तिथपर्यंत. काहीच नव्हतं, लिटरली काहीच नाही. दादा म्हणले तर थांबू नका, चला हॉटेलला गेल्यावर बोललो. आम्ही गेलो. म्हणे डिनर करायचंय की तुम्हाला. त्यांना म्हणलं नाही दादा आम्ही जेवण करून आले. तर ढाब्यावरून आले. म्हणे कुठल्या ढाब्यावरून. म्हटलं हे काय इथं बीचच्या तिथं आहे ना. ते म्हणे तिथं कुठं ढाबा आहे. म्हणे अहो ताई तिथे ढाबाच नाहीये. आता आम्ही दोघे इतक्या घाबरलो की काय घडलं. मला झोपच आहे ना. मी उठले नाही का, म्हणलं आता झोपच येत नाही, थोडं खिडकीमध्ये उभं राहावं असं शांतपणे गाणे लावून. मी गेले. मला दिसलं की बाबा पळत येत आहे. मला पुन्हा दिसलं की ऍक्सिडेंट झालाय आणि आता ऍक्सिडेंट मला पुन्हा त्याच जागी त्याच 50 मीटरच्या अंतरावर दिसतोय खिडकीमधून. असं वाटतं मी बीचवर उभी आहे आणि ऍक्सिडेंट तिथे दिसतोय. सकाळी म्हटलं, ती मला बोलली की चल म्हणे बघू आपण ढाबा आहे का नाही, खोटं बोलताय. गेलो आम्ही. खरंच ढाबा नव्हता. रात्री आम्ही जेवण केलंय, ढाबाच नाही. कसं शक्य आहे. बिल पण दिलं असेल. हा बिल दिलं ना, 600 रुपये बिल झालं. पैसे दिलेत आम्ही. हा एक इतका भयानक किस्सा. नंतर आम्ही ठरवलं की आता कुठेच जायचं नाही बाबा.